छगन भुजबळांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाजूला केलं जात आहे. पण याची खरी सुरुवात झाली होती ती अजित पवार जेव्हा शरद पवारांना सोडून भाजप सोबत गेले होते त्यावेळीच. यावेळीचा एक रंजक किस्सा शरद पवारांनीही सांगितलाय. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते. त्याच्या काही दिवस की काही तासाआधीपर्यंत भुजबळ हे सिल्वर ओकवर होते. सिल्वर ओक हे शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान. तिकडे म्हणजे अजितदादांच्या पक्षात काय चाललंय हे जरा पाहून येतो असं म्हणून भुजबळ सिल्वर ओकवरून निघाले. ते अद्याप परत आले नाहीयेत असं शरद पवार यांनी मागे एकदा सांगितलं होतं. तिकडे गेल्यानंतर आपला व्यवस्थित वापर करून घेण्यात आला आणि अलगदपणे बाजूला सारण्यात आलं हे भुजबळ यांच्या आत्ता लक्षात आलंय. त्यामुळे आता आपण शरद पवारांसोबत राहायला पाहिजे होतं अशा राजकीय चर्चाही भुजबळांबाबत होत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळ यांनी टोकाची भूमिका घेतली होती. भुजबळ यांनी ओबीसींची बाजू जोरकसपणे मांडली. महायुतीला निवडणुकीत त्याचा फायदा झाला, मात्र मंत्रिमंडळातून त्यांना डावलण्यात आलं. एवढंच नाही तर राज्यसभा आणि लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या भुजबळांना गुलीगत धोका देत बाजूला सारण्यात आलं असं स्वतः भुजबळ सांगतात. या सगळ्या घडामोडी घडत असताना भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस साताऱ्यातील एका कार्यक्रमात एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे भुजबळ आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण सकाळी सुरू झालेल्या चर्चांना संध्याकाळही होत नाही. तोच संध्याकाळी भुजबळ चाकणमधील एका कार्यक्रमात थेट शरद पवार यांच्या सोबत एकाच स्टेजवर जाऊन बसले. एवढंच नाही तर पवारांनी स्टेजवर संदेश लिहून पाठवलं. भुजबळांनी वाचून त्याला रिप्लाय दिल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. त्यामुळे सकाळी होणाऱ्या राजकीय चर्चांना संध्याकाळी वेगळंच वळण लागलं. पण या सगळ्या घडामोडीत एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे भुजबळांची विश्वासार्हता. कधी भाजप, कधी पवारांसोबत, कधी दादांच्या विरोधात व्यक्त केलेला राग, तर कधी स्वतंत्र पक्ष काढण्याच्या चर्चा. निर्णय कुठलाच नाही, केवळ चर्चा. यामुळे भुजबळांची विश्वासार्हता कमी होऊ लागली की काय, की ते स्वतः आपला विश्वास गमावतायत, हाच प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. तुम्हाला काय वाटतंय? भुजबळांनी कोणता मार्ग निवडला पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.